Don't step out with empty hands. रिकाम्या हातांनी बाहेर पडू नका. There are 6 pieces in the armor of God. 6 पीस या दैवी शस्त्र सामग्रीतले आपल्याला इथे लिहिलेले आहेत. I want to draw your attention only to 2 pieces of the divine armor. मला तुम्हा लोकांचं लक्ष या दैवी शस्त्र सामग्रीतल्या फक्त 2 गोष्टींकडे खेचून घ्यायचं आहे. The first one is त्यातलं पहिलं आहे the breastplate of righteousness. नीतिमानपणाचे उरस्त्राण. उर छातीला लावतात उरस्त्राण. And the sword of the spirit. आणि आत्म्याची तलवार. समजून घ्या. Every other piece you have to wear it. प्रत्येक दुसरं जे शस्त्र आहे ते धारण करावं लागतं, घालावं लागतं. But these are the only 2 pieces. You don't wear it, you hold it. ही 2च शस्त्र अशी आहेत जी घालावी लागत नाहीत तर हातात घ्यावी लागतात. We have got 2 hands. 2 हात आपल्याकडे आहेत. The right hand holds the sword of the spirit. उजव्या हातामध्ये आत्म्याची तलवार आहे. The left hand holds the breastplate of righteousness. डाव्या हातामध्ये नीतिमानपणाचं उरस्त्राण आहे. That's why these 2 are very important. म्हणून हे 2 फार महत्वाचे आहेत. Even if you have 4 other pieces on you, आणि मग बाकीची 4 शस्त्र जरी तुम्ही घातलेली असली if you don't have these 2 pieces, you will be defeated. पण ही 2 शस्त्र तुमच्याकडे नाही आहेत तर तुम्ही हरणार आहात. The shield of faith is a defensive item. विश्वासाची ढाल म्हणजे बचाव करणारं काहीतरी साधन. The sword of the spirit is an offensive item. आत्म्याची तलवार म्हणजे हल्लाबोल. You can have the look of a warrior तुम्ही दिसायला एखाद्या योद्ध्यासारखे दिसू शकता and still fall like a civilian. आणि तरी एखाद्या साध्या नागरिकासारखे पडूही शकता. So I'm preaching one prophetic instruction to your soul एक tonight. भविष्यवाणीपर मार्गदर्शन मी तुमच्या जीवांना आज देतोय. Don't step out in the world with empty hands. या जगात रिकाम्या हातांनी जाऊ नका. Before you lift your phone, तुम्ही तुमचा फोन धरण्या अगोदर lift your faith. विश्वास तुमचा जो आहे तो वर आणा. Before you hold your coffee, hold the word. कॉफी हातात धरण्या अगोदर वचन पहिले हातात धरा. Hey. लेट्स हॅव अ कॉफी. नो, लेट्स रीड द वर्ड. Because if your hands leave the house full of everything except faith, कारण की तुमचे दोन्ही हात घरातून निघताना विश्वासाशिवाय बाकी सगळं जरी घेऊन निघाले, faith and scripture, विश्वास आणि शास्त्रवचन न घेता बाकी सगळं जरी घेऊन तुझे हात घराबाहेर निघाले, the enemy already has an advantage over you. शत्रू तुझा फायदा घेणारच आहे. कारण हातात जे हवंय ते नाहीच आहे आणि Amen. नावाला काय तर म्हणे बिलीवर. That's why never step out without these 2 things. म्हणून या 2 गोष्टींशिवाय तर घरातनं बाहेर कधी पडूच नका. Take up your faith, lift the word. विश्वास धरा, शब्द धरा, मग चला. Weapons unused are weapons lost. न वापरलेली शस्त्र हरवलेली शस्त्र आहेत. Yes, it is as good as lost. मग ती हरवल्यासारखी आहेत कारण Amen. तुम्ही वापरतच नाहीये. You don't hang them in the closet. आणि त्यांना आपण क्लोजेट मध्ये किंवा बंद कपाटात ठेवून चालणार नाही. You hold them in your hands. हातात धरूनच जायला लागणार आहे. Goliath didn't lose to a rock. गोलात काही खडकाला किंवा त्या गोट्याला हरलेला नाही. He lost to a boy who refused to fight empty-handed. ज्या मुलाने रिकाम्या हातानं लढलं नाकारलं त्याला तो हरलाय गोलात. Amen. त्या खड्याला त्या गोट्याला नाही बेटा. पहा इवलूसा मुलगा त्याला तो हरला की जो विश्वास घेऊन आला. Bible says in Isaiah, the lame will take the prey. यशामध्ये बायबल म्हणतं ना लंगडा शिकार घेईल हातात. If you have God on your side, जर देव तुझ्या बाजूने असेल मग भले तू लंगडा असशील तू शिकार करून येशील कारण देव आपल्या बाजूने. amen. Amen. You may hold everything, but if you don't hold faith and the sword of the spirit, you will not win battles. कदाचित तुमच्याकडे सगळं असेल पण विश्वासाची ढाल आत्म्याची तलवार नसेल जे सगळ्यात महत्वाचं आहे तर विजय तुम्हाला मिळणार नाही. See, the devil is not bothered what you have in your bag. सैतानाला ह्याची पडलेली नाही की तुझ्या पिशवीत काय आहे. He's watching what is there in your hands. तुझ्या हातात काय आहे सैतान हे बघतोय. Amen. हालेलुया. Jesus stood in the wilderness येशू रानात उभे राहिले and Satan launched fiery attacks, आणि सैतानाने असे आगे बाण सोडले. arrows, temptations, असले बाण, असला मोह, असल्या परीक्षा, pride, hunger, गर्व, thirst, भूक, तहान identity crisis, आणि ओळखीविषयीचे संघर्ष, loneliness. एकटेपण, All that was attacking Jesus in the wilderness. या सगळ्याचा हल्ला येशूंवरती त्या रानात झाला. Praise God, he had 2 things in his hand. देवाची स्तुती असो की येशूंच्या हातात त्या 2 गोष्टी होत्या. Because Jesus blocked every arrow with faith. कारण येशूंनी प्रत्येक सैतानी बाणाला विश्वासाने अडवलं.
Then he swung the sword of the Spirit आणि मग आत्म्याची तलवार भिरकवली. with only 3 words. It is written. 3 शब्दाने असं लिहिलेलं आहे. It is written, Satan, it is written. असे लिहिलेले आहे. सैताना असे लिहिलेले आहे. He swung the word like a warrior. शब्द देवाचा योद्ध्यासारखा येशूंनी सैतानाच्या तोंडावर मारलेला आहे. Amen. सैतानाच्या तोंडावर. And you have the sword of the Spirit in your mouth. आणि तुमच्या मुखात आहे ती आत्म्याची तलवार. Speak victory. विजय बोला. Speak power. सामर्थ्य बोला. Speak healing. आरोग्य बोला. Speak deliverance. सुटका बोला. The devil has to run off. सैतान पळून गेलाच पाहिजे. And Bible says the devil left. आणि बायबल म्हणतं सैतान निघून गेला. See, Jesus was weak in the flesh येशू देहात त्याला अशक्त होते. because he was fasting for 40 days. कारण 40 दिवसाचा उपवास येशूंचा चाललेला होता. Amen. तर देहात अशक्त, But in his spirit he was strong. आत्म्यात तगडे. Block fear, block anxiety, block doubt, सगळ्या block temptation, तणावांना ब्लॉक करा, सगळ्या चिंतेला ब्लॉक Block करा, lies. मोहपाशांना, block खोटेपणाला, shame, block लज्जेला, embarrassment. अपमानाला ब्लॉक करायला ती ढाल वापरा. Use your mouth मुख वापरा. in Jesus' name. येशूच्या It नावात is written, devil, लिहिलेलं आहे. सैताना leave लिहिलेलं my आहे. family, माझ्या परिवाराला Jesus' सोड. name. येशूच्या नावात leave my job in Jesus' name, माझी नोकरी सोड. Leave येशूच्या my body नावात. in Jesus' माझं name. शरीर सोड. येशूच्या नावात. in Jesus' name. येशूच्या नावात. The sword declares the truth, but आणि- the shield protects the lie. तलवार सत्य घोषित करते, ढाल खोट्याला अडवते. Yes. ढाल खोट्याला अडवते, तलवार सत्य घोषित कर. आमेन. One protects your peace, एक तुझी शांती सुरक्षित ठेवतं the other pushes your purpose. आणि दुसरं तुझ्या संकल्पाला पुढे ढकलतं की आगे बढ़ते रे, यही करना है. One keeps the enemy off your back, एक शत्रूला तुझ्या पाठीमागून ठेवून देतं the other one drives him out of your territory. आणि दुसरं शत्रूला तुझ्या हद्दीतूनच हाकलून लावतं. You are called to be a conqueror. अरे तुला महाविजयी बनायला बोलवलंय. You are more than a तू conqueror. महाविजयी आहेस. Why you are more than a conqueror? Because you have both. का महाविजयी आहेस? कारण तुझ्याकडे दोन्ही आहे. Blocking demons is good, दुरात्म्यांना अडवणं चांगलं आहे, but slaying demons is much better. पण दुरात्म्यांना ठार मारणं अजून छान आहे ना. Surviving is mercy, बघा कसा बसा आपला टिकलाय, ती दया आहे. but conquering is our destiny. महाविजय आपल्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. The sword of the Spirit and the shield work together. आत्म्याची तलवार आणि विश्वासाची ढाल एकत्र काम करतं. शब्द बोललेल्या देवाच्या शब्दांवर विश्वास पाहिजे, जी ढाल आहे. Because a sword with no shield makes you loved, कारण ढालीशिवायची तलवार तुला जोरात तर नेते, but not lasting. पण टिकवून नाही ठेवत. Because you shout the words, कारण तुम्ही ते वचन बोलताय खरं, but the arrow still hits you. तरी पण तो बाण तुला लागतोच आहे. You rebuke the devil also, तू सैतानाला धमकावतोय खरं, but still feel pressed under the pressure. तरी सुद्धा तुला दबावाखाली दडपल्यासारखं होतंय. Because the sword without faith, कारण की विश्वासाशिवायची तलवार it only becomes noise. फक्त गोंगाट आहे, गोंगाट. There is no power. त्यात सामर्थ्य नाहीये. So both are important. दोन्ही महत्वाचं आहे. Both are important. दोन्ही महत्वाचं आहे. Amen. आमेन. हालेलुया. Swords win rounds, तलवार राऊंड जिंकून देते, but shields keep you in the ring. ढाल तुला आखाड्यात ठेवते. Are you getting? आखाड्यात राऊंड असतात ना, पहिला राऊंड, दुसरा राऊंड. तलवार राऊंड जिंकून देते आणि ढाल आखाड्यात ठेवते. So without the shield, you are not entering the ring. तर ढालीशिवाय आखाड्यात जाता येणार नाही. But after you enter the ring, you need the sword. आणि आखाड्यात गेल्यावर तलवार लागणार आहे. Amen. हे दोन्ही पाहिजे. प्रत्येकाची Faith आपापली हवी. keeps my heart strong. विश्वास माझ्या हृदयाला खंबीर ठेवत आहे. Sword destroys the devil, तलवार सैतानाचा नाश करते, but shield protects my heart. ढाल माझ्या हृदयाला सुरक्षित ठेवते रे. आणि प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे, सेवकांकडे सुद्धा. ते You महत्त्वाचं don't आहे. need word knowledge, you need word trust. शब्दाची माहिती फक्त नकोय की तुम्हाला माहितीये 1 पेत्र 5:7 मध्ये असं लिहिलंय, ती माहिती नको आम्हाला. त्याचा प्रकाश डोक्यात पाहिजे की ते लिहिलेलं आहे, माझा विश्वास आहे ते होतं. Don't just quote the scriptures. First believe the scriptures and then quote the scriptures. शास्त्र वचन फक्त बोलू नको, पहिलं त्याच्यावर विश्वास ठेव, मग बोल. See, the sword is powerful, आत्म्याची तलवार but the सामर्थ्यवान आहे, shield is personal. पण ढाल स्वतःची व्यक्तिगत आहे. The sword without the shield
ढाली शिवायची तलवार It will create spiritual bruises on your life. आत्मिक जखमा करेल आयुष्यावर. आत्मिक जखमा, Yes. खरचटणं ज्याला म्हणतात ना, ते करेल. Because you're fighting the battle कारण तुम्ही युद्ध लढताय with only head knowledge. केवळ डोक्यातल्या ज्ञानाने. You have to fight the battle with heart trust. युद्ध लढावं लागेल हृदयातल्या विश्वासाने, डोक्यातल्या ज्ञानाने नाही. Because the shield says, कारण ढाल म्हणते I believe God माझा देवावर विश्वास आहे, even if I don't understand how. जरी मला कळत नाही की हे कसं होणार, पण होणार माझा विश्वास. That is a shield. त्याला म्हणतात ढाल, Shield of faith. विश्वासाची ढाल. Say, my right hand will hold the word of God. म्हणा माझा उजवा हात देवाच्या शब्दाला धरेल. My right hand माझा उजवा हात will hold nothing आणि काही धरणार नाही, but the sword of the Spirit, आत्म्याची तलवार which is धरेल, the word of God. जे देवाचं वचन आहे. Come on, hold it in your right hand. जरा उजव्या हातात वचन. बायबल Come on, निकालो, hold the Bible in your right बायबल निकालो, आप निकालो, ऐसा पकड़ो. See this. My right hand will hold the word of God. माझा उजवा हात देवाचं वचन धरेल. रबा खराबा शंदो. And then I will take every territory. आणि मग प्रत्येक हद्दीत मला विजय मिळेल. I will defeat Goliath. मी गोलायतला हरवेन. You will be unstoppable Christians if you have these two pieces. मग असे your ख्रिश्चन life. व्हाल ना तुम्ही, या दोन गोष्टीचा हातात धरून असाल तर तुम्ही असे ख्रिश्चन व्हाल ज्यांना कोणी थांबवू नाही Say, शकत. I will hold both of them from आम्ही today. दोन्ही हातात धरून चालणार आहे, विश्वास आणि आत्म्याची तलवार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.